नमस्कार. श्रुतीज फूड होम मध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. एकादशी महात्म्य कथासार या भागातील पुढील भाग आहे जया एकादशी, माघ शुक्ल पक्ष. श्रीकृष्ण म्हणाले की, हे धर्मराजा, आता तुला जया एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो, ते चित्त देऊन ऐक. पूर्वी एकदा इंद्र पाताळातील नागलोकींचे राज्य करीत होता. देव, गंधर्व, अप्सरादी त्याचा सर्व परिवार त्याच्या बरोबर होता. तेथे ते सर्व आनंदाने अमृत पिऊन वास्तव्य करीत होते. त्या ठिकाणी एक मनोहर नंदनवन होते. वसंत ऋतू आला असताना एके दिवशी इंद्र त्या वनातील सुंदर अशा जागी देवांसह येऊन बसला. त्यावेळी गंधर्व गायन करू लागले व अप्सराही नृत्य करू लागले. त्यात चित्रसेन गंधर्वाची पुष्पवती नावाची एक तरुण मुलगी रूपाने अत्यंत सुंदर अशी होती. प्रत्यक्ष कामदेव तिचे स्वरूप पाहून लाजत असे. ती नृत्य करीत असताना तिची नजर एकाएकी पुष्पदंताच्या माल्यवान नावाच्या तरुण मुलावर गेली. तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला. त्याच्याकडे ती सारखी टक लावून पाहू लागली, स्मित हास्य करू लागली. माल्यवानही तिच्याकडे आकर्षित झाला. पण त्या दोघांची नेत्रपल्लवी इंद्राच्या लक्षात आली. इंद्रदेव संतापला व आपल्या दरबारातील कार्यक्रम बिघडवला म्हणून त्याने त्या दोघांसही शाप दिला. माझ्या दरबारात प्रेमालाप केल्याबद्दल तुम्हा दोघांनाही पिशाच्य योनी प्राप्त होईल व मृत्यूलोकात भटकत फिराल, असा त्यांना शाप दिला. दोघांनीही इंद्राची क्षमा मागितली, पण इंद्राने उशाप दिला नाही. शापाप्रमाणे दोघेही पिशाच्य होऊन पृथ्वीवर अवतरले. दोघेही फिरत फिरत हिमालय पर्वतावर आले. तेथील अति थंडी, प्रवासाचा शीण व मृत्यूलोकात त्यांना हवे असलेले अन्न न मिळाल्यामुळे ते दोघे थकून गेले. दोघेही अश्वत्थ वृक्षाखाली विश्रांतीला थांबले. आता त्यांना दरबाराची शिस्त बिघडवल्याचा पश्चातापही होत होता, पण त्यांचे प्रेम अबाधित होते. पुण्यवती म्हणाली, आपण येथेच थांबू, उपवास करू व सर्व दिवस भगवंताच्या चिंतनात घालवू. त्याप्रमाणे दोघेही तपाला बसले. तो दिवस होता जया एकादशी, म्हणजेच माघ शुद्ध एकादशीचा. तप व उपवास यामुळे दुसरे दिवशी दोघे पाहतात ते त्यांचे पिशाच्य शरीर घेऊन उभा पूर्वीचे शरीर प्राप्त झालेले लागते म्हणून वाटते. दोघेही शुचिर्भूत होऊन फलाहार करून इंद्राच्या दरबारात हजर झाले. त्यांना पाहतात इंद्रही आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, माझ्या शापाने आपण पिशाच्य योनीला गेला होता, पण तेथून आपली मुक्तता कोणत्या देवाने केली हे मला लवकर सांगा. इंद्राचा हा प्रश्न ऐकून ते म्हणाले की, हे देवेंद्रा, माझ्याकडून एकादशी व्रताचे आचरण घडले म्हणूनच माझी पिशाच्य योनीतून तात्काळ मुक्तता झाली व आम्ही तुझ्याजवळ आलो. जया एकादशीचे व्रत कसे करायचे हे सामान्य एकादशी व्रतात सांगितलेलेच आहे. त्यांचे हे भाषण ऐकून इंद्र आपल्या जागेवरून उठला आणि त्याला भक्तिपूर्वक भेटला व म्हणाला की, हे माल्यवान, तू खरोखर धन्य आहेस. तुझ्याकडून एकादशीचे आचरण घडले. माघ शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. या आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.